So, good morning and welcome. In the chapter Cell, a unit of life, which gives 2 or 3 questions every year in a NEET exam, which is equally important for MHT CET, that topic we are dealing with. Many new students have joined recently. They must know how far we have reached in this chapter. So in 5 minutes, I will take a recap of all the titles. सुनो, ये जो टॉपिक हम लोगों ने शुरू किया है, सेल अ यूनिट ऑफ लाइफ, नीट की दृष्टि से वो 2-3 क्वेश्चन आपको देता और वो सीईटी में भी 2-3 क्वेश्चन उस पर आते हैं. मैंने ये कहा कि इतना बेसिक टॉपिक है कि ये जीवन भर, मतलब जहाँ तक आप पढ़ाई करोगे लाइफ साइंसेस की, ये पीछा नहीं छोड़ने वाला. नए बच्चे बहुत सारे ज्वाइन हुए, वो जानना चाहते कि सेल में हम कहाँ तक पहुँचे, और इसीलिए हम लोग एक रिकैप ले रहे. तो सुनो, सेल टॉपिक जेव्हा सुरू झाला तेव्हा आपण सांगितलं इट इज अ बेसिक स्ट्रक्चरल एंड फंक्शनल यूनिट ऑफ अ लाइफ. मतलब जिसे हम लाइफ कहते, उसका बेसिक, मतलब इसके नीचे अब नहीं जा सकते. तो बॉडी हमारी जो है वो 9 ऑर्गन सिस्टम से बनी. हर ऑर्गन सिस्टम ऑर्गन से बनी, ऑर्गन टिश्यू से बना, टिश्यू सेल से बना, पर सेल के नीचे अब कोई लाइफ नहीं है. म्हणजे सगळ्यात पाया, बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाइफ इज सेल. तो सर सबूत काय आहे? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ते तर एकाच सेलचे आहे. ते तर सगळे फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी करतात जे तुम्ही आम्ही करतो, पण सेलपेक्षा थोडंही कमी काही जीवित नहीं. तो इसीलिए सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल एंड फंक्शनल यूनिट ऑफ लाइफ. फिर हमने उसकी हिस्ट्री देखी कि 1665 में रॉबर्ट हुक ने सेल को देखा था, पर वास्तव में वो सिर्फ सेल वॉल थी, वो जीवित सेल नहीं थी. एंटोनी वॉन लुवेनहॉक डिस्कवर्ड अ लाइव सेल. It was a bacteria, it was a protozoan, it was a human sperm, and RBC, erythrocyte, that Leeuwenhoek has seen. We have said nucleus of the cell was discovered in 1831 by Robert Brown. We have said that Schilden and Schwann, 1838-39, they have proposed a cell theory and said all living organisms are made up of cell and products thereof. New cell arise from pre-existing cell by division. म्हणजे नवीन सेल काही अंतरिक्षातून येत नाही, अफ्रेश बनत नाही. जुन्या सेलचा डिव्हिजन झाल्यावर नवीन सेल तयार होते. दिस वॉज टोल्ड बाय रुडॉल्फ विर्चॉव 1856. ओमनिस सेलुलाई सेलुला, मी सांगितलं होतं हा नीट क्वेश्चन आहे. प्रोटोप्लाझम वॉज डिस्कवर्ड बाय वॉन मोल. सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस इज प्रोटोप्लाझम. हे आपण एक टायटल आठवतोय फक्त नवीन पोरांसाठी की काय काय झालंय. तो ऐसी हमने हिस्ट्री देखी थी. हिस्ट्री के बाद हमने ओव्हरव्यू ऑफ सेल देखा. म्हणजे प्लांट सेल कशी, ॲनिमल सेल कशी, त्याच्यात डिफरन्स काय, प्रोकॅरियोटिक सेल कशी, युकॅरियोटिक सेल कशी, त्याच्यात डिफरन्स काय, युकॅरियोटिक सेलचे सेल ऑर्गनल कसे असतात. सो एक राउंड अबाउट हमने लिया था. तो दैट इज ओवरव्यू ऑफ द सेल. और फिर हमने शुरू किया प्रोकैरियोटिक सेल, और डिटेल में हमने प्रोकैरियोटिक सेल को स्टडी किया. तो ऑल प्रोकैरियोट्स, बैक्टीरिया, ब्लू ग्रीन अलगा
today called cyanobacteria, PPLO प्लूरोन्यूमोनिया लाइक ऑर्गेनिज्म एंड माइकोप्लाज्मा। ये चारों प्रोकैरियोट है और ये बने हैं फ्रॉम प्रोकैरियोटिक सेल। तो बेसिक प्रोकॅरियोटिक सेल कशी असते तर ते आपण 2-3 लेक्चर प्रोकॅरियोटिक सेलवरती घेतले। त्याच्यानंतर आफ्टर प्रोकॅरियोटिक सेल वी हॅव स्टार्टेड विथ यूकॅरियोटिक सेल, अ सेल विथ वेल ऑर्गनाइज्ड ट्रू न्यूक्लियस and membrane bound cell organelle present in cytoplasm is called eukaryotic cell. अशी सेल जिला वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस आहे आणि सायटोप्लाझममध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनल आहे तिला यूकॅरियोटिक सेल म्हणतात। मग सर जसं बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया, पीपीएलओ, मायकोप्लाझ्मा हे प्रोकॅरियोट्स आहे आणि प्रोकॅरियोटिक सेलचे बनले, तसे मग यूकॅरियोटिक सेलचे बनलेले यूकॅरियोट्स कोण आहे ते सांगितलं की प्रोटिस्ट, फंगाई, प्लांट्स एंड एनिमल्स। और फिर हमने यूकैरियोटिक सेल को डिटेल में शुरू किया। सबसे इंपॉर्टेंट टाइटल था प्लाज्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन, यूनिवर्सली प्रेजेंट इन ऑल सेल, म्हणजे प्लांट सेल हो या एनिमल सेल, प्रोकैरियोटिक सेल हो या यूकैरियोटिक सेल, सभी को रहती प्लाज्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन। तो 1972 का सिंगर निकोलसन का फ्लूइड मोज़ैक मॉडल जो बहुत इंपॉर्टेंट है वो हमने इस टाइटल में देखा। नंतर आपण पाहिलं सेल वॉल, और सेल वॉल एनिमल सेल को बिल्कुल नहीं रहती, प्लांट सेल को सेल वॉल रहती, फंगस को भी सेल वॉल रहती और कुछ प्रोटिस्ट उनको भी सेल वॉल रहती, प्रोकैरियोट्स में भी सेल वॉल रहती। पर सेल वॉल का सबका कंपोजिशन अलग अलग है। जैसे इन प्लांट सेल द सेल वॉल इज मेड अप ऑफ सेलुलोज, हेमीसेलुलोज, पेक्टिन्स एंड प्रोटीन्स। फंगस मध्ये काइटिन। तो वो हमने सेल वॉल का स्ट्रक्चर देखा, मिडल लॅमेला, प्राइमरी सेल वॉल आणि मॅच्युअर सेलमध्ये सेकंडरी सेल वॉल। तो यूकॅरियोटिक सेलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन सेल वॉल झाल्यावर आपण सेल ऑर्गनल सुरू केले होते, अ मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर फाउंड इन साइटोप्लाझम ऑफ अ यूकॅरियोटिक सेल having a precise or specific function are cell organelle. Certain organelle have correlated function or their functions are coordinated. काही असे सेल ऑर्गनल असतात की ज्यांचं एकमेकाशी संबंध आहे, उन्हें कहा है अ पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम, जैसे एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम। मग ते आपण डिटेलमध्ये पाहिलं, रफ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम, स्मूथ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम, गॉल्जी कॉम्प्लेक्स पाहिलं, लाइसोझोम्स पाहिलं, वैक्यूओल्स पाहिले। हमने ये भी कहा कि वैक्यूओल इज प्रेजेंट इन अ प्लांट सेल, एनिमल सेल डू नॉट हैव वैक्यूओल, इफ प्रेजेंट दे आर स्मॉल एंड टेम्पररी। मग बघा, एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम, गॉल्जी कॉम्प्लेक्स, लाइसोसोम आणि वॅक्यूओल याला आपण एकत्र काय म्हणतो, एंडोमेम्ब्रेन सिस्टम। बट सर्टन ऑर्गनल डू नॉट हैव कोरिलेटेड फंक्शन, दोज आर नॉट अ पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम। हे नीटमध्ये विचारतात की कोण एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पार्ट आहे, कोण नाही। तो माइटोकॉन्ड्रियन, प्लास्टिड, राइबोझोम इज नॉट अ पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम, त्यांचे फंक्शन कोरिलेटेड नाही। तो मग हे 4 ऑर्गनल झाल्यावर आपण माइटोकॉन्ड्रियन डिटेलमध्ये स्टडी केला। एक एंटायर लेक्चर माइटोकॉन्ड्रियनवर होतं, कारण टोटल रेस्पिरेशन चॅप्टर त्यावर डिपेंड आहे। मी सांगितलं ना, हा बेसिक लेसन आहे। डिटेल्डमध्ये आपण प्लास्टिड्स पाहिले, म्हणजे क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट। ल्युकोप्लास्टमध्ये अमाइलोप्लास्ट, ॲल्युरोप्लास्ट, इलायोप्लास्ट, आणि मग क्लोरोप्लास्ट इन ग्रेट डिटेल आपण पाहिलं।
कारण फोटोसिंथेसिस चैप्टर याच्यावर डिपेंड आहे. हमने ये भी कहा कि माइटोकॉन्ड्रिया और प्लास्टिड को खुद का डीएनए है, तो वो सेल्फ रेप्लिकेटिंग है. इन दोनों के अंदर है राइबोसोम, तो वो खुद के प्रोटीन खुद बना सकते. तो एवढं आपलं आजवर झालंय. तो माझा सगळ्या विद्यार्थ्यांना हा संदेश आहे की NCERT तुमचं पेरेंट मटेरियल आहे. त्यातलं एक न एक वाक्य तुमचं 100दा वाचून झालेलं पाहिजे, दिसले पाहिजेत वाक्य. आणि रेफरन्स बुक म्हणून स्टेट बोर्डाचं जे 11वीचं पुस्तक आहे त्याच्यात तुम्हाला बऱ्याच ॲडिशनल पॉईंट सापडतील. ते पेन्सिलनी लिहून घ्यायचे किंवा तुम्ही ब्रीफ नोट्स काढता तेव्हा ते पॉईंट्स लिहून घ्यायचे. माझं लेक्चर प्लस तुमचे ॲडिशनल पॉईंट्स. तो याचा फायदा असा होईल की तुमचं स्वतःचं मटेरियल जे आहे ते वाचायला लवकर लक्षात राहतं, आनंद होतो. तो यहाँ तक हम पहुँचे हैं और अभी 3 लेक्चर में ये टॉपिक ख़त्म होता है. तो अभी आज का हमारा लेक्चर जो है वो 3 ऑर्गनल पे होगा. म्हणजे सर तुम्ही असं सांगितलं की सेल चॅप्टरमध्ये आधी आपण एक हिस्ट्री पाहिली, मग ओव्हरव्ह्यू ऑफ द सेल पाहिला, मग प्रोकॅरियोटिक सेल डिटेलमध्ये पाहिली, युकॅरियोटिक सेल सुरू आहे, त्याच्यात प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल वॉल झाली, मग हे 4 ऑर्गनल झाले जे एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पार्ट आहे, मग माइटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड जे नॉन एंडोमेम्ब्रेन सिस्टम आहे, आणि रायबोझोमसुद्धा नॉन एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पार्ट आहे. तो रायबोझोम आपल्याला आज शिकायचा आहे. रायबोझोम डिटेलमध्ये झाल्यावर आपण शिकणार आहे सायटोस्केलेटन, आणि मग आपण मायक्रो बॉडीज पाहणार आहे. आणि मग पुढच्या लेक्चरमध्ये आज 3च टायटल होतील, रायबोझोम, सायटोस्केलेटन, मायक्रो बॉडीज. पुढचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपण सिलिया, फ्लॅजेला आणि सेंट्रिओल पाहू, आणि मग फाइनल लेक्चरमध्ये न्यूक्लियस सुरू होईल. तो अभी मैंने जो सारे बच्चे हैं उनके जो काम की इन्फॉर्मेशन है वो दे दी कि हमारा सेल टॉपिक शुरू है. इसके पहले 2 चैप्टर हो गए, वो आपके जो नए बच्चे ज्वाइन हुए उसके चालू है लेना. म्हणजे आपलं चॅप्टर 1 झालं आहे, रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम. त्याचे 7 व्हिडिओ, त्याची टेस्टही तुमची घेतली आहे. नवीन पोरांच्या बाबतीत बोलतोय. चॅप्टर 2 सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट सुरू आहे, त्याचेही तुमचे 8 व्हिडिओज झाले आहे आता. तो जास्तीत जास्त 20 दिवसात आपण सगळे सोबत येऊन जातो, मग काही प्रॉब्लेम नाही. आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी मग आपण फिजिक्स 1 सुरू करू, सोबत फिजिक्स 2ही देता येईल. म्हणजे फिजिक्स ॲज अ सब्जेक्ट संध्याकाळच्या वेळेस सेपरेटली, सकाळच्या बॅचेस तर चालतातच आहे. सो विदाउट वेस्ट ऑफ टाइम, ये भी बहुत इम्पॉर्टंट था कि आप तक पहुंचाना की सध्या काय सुरू आहे. आत्ता मी शिकवतो तुम्हाला रायबोझोम. सो व्हॉट इज नोन टू यू अबाउट रायबोझोम? तो सर, बिकॉज वी हैव ऑलरेडी कंप्लीटेड प्रोकैरियोटिक सेल, we have had much information about ribosome. So if I try to collect that information, your first line will be, ribosomes are non-membrane bound structure found in prokaryotic as well as eukaryotic cell. म्हणजे मी जर तुम्हाला विचारलं की रायबोझोमबद्दल तुम्हाला काय माहिती आहे हे सांगा, तर सर ऑलरेडी आपण रायबोझोम प्रोकॅरियोटिक सेल कंप्लीट करत असताना पाहिले, त्याच्या आधारे तुम्हाला भरपूर माहिती आहे. तर तुम्ही पहिले सांगणार की रायबोझोम हे नॉन मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे, याच्यावरती मेम्ब्रेन नाही, आणि हे प्रोकॅरियोटिक सेलमध्येही असतात आणि युकॅरियोटिक सेलमध्येही असतात. दुसरी लाईन तुम्ही कोणती सांगू शकता रायबोझोमबद्दल? सर, राइबोसोम्स आर प्रोटीन सिंथेसिस मशीनरी ऑफ द सेल. मतलब किसी भी सेल को
कंटिन्यूअसली प्रोटीन की ज़रूरत होती है, और ये सारे प्रोटीन बनाने की फैक्ट्री इज अ राइबोसोम. So ribosome are non-membrane bound cell organelle found in prokaryotic and eukaryotic cell. They are protein synthesis machinery of the cell. और आप क्या जानते हैं राइबोसोम्स के बारे में? सर, राइबोसोम्स manufacture the protein according to information of messenger RNA. तो कोई भी प्रोटीन बनाने की मशीन कौन है? राइबोसोम. बट प्रोटीन की इंफॉर्मेशन किसके पास है? डीएनए. म्हणजे अल्फा नावाचं प्रोटीन बनवायचं. हे अल्फा प्रोटीन बनवायचं काम कोणाचं आहे? सर, राइबोसोमचं, कारण तो मशीन आहे, फॅक्ट्री आहे. मग आपण राइबोसोमला म्हटलं की तू बनव अल्फा प्रोटीन. उसने कहा मैं बना सकता, मुझे दीजिए इंफॉर्मेशन. जैसे हमने कारपेंटर को कहा कि टेबल बनाओ, तो सुतार म्हणेल की टेबल बनवणं हे माझं काम आहे, पण स्टडी टेबल पाहिजे, डायनिंग टेबल पाहिजे, ऑफिस टेबल पाहिजे, कॉम्प्युटर टेबल पाहिजे, की टी टेबल पाहिजे, मला इन्फॉर्मेशन द्या. तो सगळी प्रोटीनची माहिती कोणाला असतं? डीएनए. पण डीएनए तो न्यूक्लियस के अंदर कैद है. अब डीएनए जो कैद है वो तो नहीं जा सकता राइबोसोम के पास लेकर इन्फॉर्मेशन. तो सर, डीएनए काय करतो? ती माहिती देतो मॅसेंजर आरएनएला, आणि मॅसेंजर आरएनए ही माहिती घेऊन कोणाजवळ येतो? राइबोसोम. आणि हा राइबोसोम मॅसेंजर आरएनएच्या माहितीच्या अनुसार बनवून देतो प्रोटीन. सो दिस इज द इन्फॉर्मेशन दॅट ऑलरेडी यू हॅड. So let us start from there onwards. Ribosome, which are found in eukaryotic as well as prokaryotic cell, which are non-membrane bound structure, were first seen by George Palade under electron microscope in 1953. हे राइबोसोम ज्यांनी पहिल्यांदी पाहिले इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली तो होता जॉर्ज पॅलेड 1953 मध्ये. सर, ये राइबोसोम की साइज क्या होगी? 150 to 250 एंगस्ट्रॉम. 150 to 250 एंगस्ट्रॉम. अभी एंगस्ट्रॉम क्या रहता? तो देखो, 1 mm, आप जानते 1 mm, उसका 1000वां हिस्सा 1 mm चा 1000वां हिस्सा म्हणजे 1 माइक्रोमीटर. इट इज डिनोटेड बाय म्यू. हम इसको माइक्रोमीटर ऐसे लिखते. सो 1 माइक्रोमीटर म्हणजे 1 mm चा 1000वां हिस्सा. आता 1 माइक्रोमीटरचा पुन्हा 1000वां हिस्सा म्हणजे 1 एंगस्ट्रॉम. आणि 1 एंगस्ट्रॉमचा 10वां हिस्सा म्हणजे 1 नॅनोमीटर. तो फॉरगेट, आपल्याला एवढंच पाहिजे की 1 एंगस्ट्रॉम म्हणजे 1 मायक्रोमीटरचा 1000वां हिस्सा. ठीक आहे. तो राइबोसोम्स are the non-membrane bound structure present in prokaryotic and eukaryotic cell. They are protein synthesis machinery of the cell, and they were first discovered by George Palade in 1953 under his under electron microscope. Where they are found? Ribosomes सेल मध्ये कुठे दिसतील? विचार करो. तो सर, लोकेशन तो हमने जब देखा एंडोप्लाज्मिक रेटिकुलम, एक्सटेंसिव नेटवर्क ऑफ टाइनी ट्यूब्यूल्स
scattered in cytoplasm attached to nuclear envelope is endoplasmic reticulum. म्हणजे बारीक बारीक ट्यूबचं एक जाळं असतं जे पूर्ण सायटोप्लाझममध्ये फैललेलं आहे आणि ते न्यूक्लिअर मेम्ब्रेनला अटॅच आहे. त्याला आपण म्हटलं होतं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर त्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या सरफेसवर असतात रायबोझोम अँड दॅट गिव्स द रफ अपिअरन्स टू द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि म्हणून त्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला आपण नाव ठेवलं रफ ER. तो ये वो एक जगह है जहां राइबोसोम्स को देखा जा सकता है. फर्ज करो so this is certain cell, this is cytoplasm and this is nucleus. Nucleus is double membrane bound. सो हा जो न्यूक्लियस असतो हा डबल मेम्ब्रेन बाउंड असतो आणि याच्यावरती हे छिद्र असतात. याला न्यूक्लियर पोअर्स किंवा ॲन्युलाई म्हणतात. दैट मेक्स अ कनेक्शन बिटवीन न्यूक्लियोप्लाज्म एंड साइटोप्लाज्म. अब ये आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन से अटैच ऐसा रहता एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि याच्या सरफेसवर असतात ribosomes. So rough endoplasmic reticulum where you will find ribosomes. Again where they are found? Sir, they may be scattered in the cytoplasm. म्हणजे राइबोसोम साइटोप्लाझममध्ये फ्री असतात. सो हे दुसरं लोकेशन मैंने लिखा साइटोप्लाज्म में फ्री. हमने देखो माइटोकॉन्ड्रियन देखा था, अ सेल पावर हाउस. याद करो, ईच माइटोकॉन्ड्रियन इज फिल्ड विथ अ फ्लुइड कॉल्ड मॅट्रिक्स. प्रत्येक माइटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये एक फ्लुइड असतो, त्याला म्हणतात मॅट्रिक्स. इट कंटेन DNA, RNA, 70S राइबोसोम्स. म्हणजे माइटोकॉन्ड्रियन के अंदर भी है राइबोसोम. फिर हमने प्लांट सेल में कहा था प्लास्टिड्स रहते, क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, ल्यूकोप्लास्ट. तो सुनो, कोई अनराइप फ्रूट है, कच्चं फळ, मग कच्चं निंबू, कच्चं संत्र, कच्चा आंबा, कच्चं टमाटर कसं दिसतं? ग्रीन, क्योंकि उसमें क्लोरोप्लास्ट है. अब पकने के बाद तो सर कच्चं संत्र बनतं ऑरेंज कलरचं, कच्चं निंबू बनतं येलो कलरचं, टमाटर बनतं रेड कलरचं, मँगो बनतो येलो कलरचा. तो सर फिर इट इज द कन्वर्शन ऑफ क्लोरोप्लास्ट टू क्रोमोप्लास्ट. तो सर ये ल्यूकोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट इंटरकन्वर्टेबल है क्या? हाँ, हेंस दे हैव अ सिमिलर स्ट्रक्चर, दे आर इंटरकन्वर्टेबल. तो मुझे वो याद आया इसीलिए मैंने बताया. तो माइटोकॉन्ड्रियन मध्ये सुद्धा आहेत राइबोसोम आणि प्लास्टिड म्हणजे क्लोरोप्लास्ट. तो ये याद करो की क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये कलरलेस फ्लुइड असतो, त्याला म्हणतात स्ट्रोमा. आणि स्ट्रोमा also contain DNA, RNA, 70S राइबोसोम. तो ये नीट क्वेश्चन है. राइबोसोम्स आर नॉट फाउंड इन. राइबोसोम कहाँ पर नहीं होते. तो अब हमें पता है कि वो प्लास्टिड में भी है, माइटोकॉन्ड्रिया में भी है, रफ ER में भी है, साइटोप्लाज्म में भी है. तो वो एक आध ऑप्शन डालेगा जैसे कि लाइसोसोम, वहाँ राइबोसोम्स नहीं होते. म्हणून तुम्हाला लक्षात पाहिजे. तो अब हम जान गए कि वेयर द राइबोसोम्स आर प्रेजेंट. नाउ राइबोसोम की साइज भी मैंने बताई 150 to 250 एंगस्ट्रॉम. ठीक है ना. अब देखो कि राइबोसोम्स का कंपोजिशन
जैसे बेसन लड्डू बेसन और शुगर से बना आहे, म्हणजे बेसनाचा जो लाडू आहे त्यात बेसन आहे आणि साखर आहे. तसं राइबोसोम 2 चीज से बना है, आरएनए एंड प्रोटीन्स. आरएनए एंड प्रोटीन्स. तो देखो ये हाथ में प्रोटीन, ये हाथ में आरएनए. आरएनए प्लस प्रोटीन इज इक्वल टू राइबोसोम. तो सर इनका प्रपोर्शन क्या रहता? रफली इक्वल. म्हणजे प्रोटीन आणि आरएनए यांचं प्रमाण काय असतं? रफली इक्वल असतं. तो सर सारे राइबोसोम का कंपोजिशन सरी का रहता क्या? प्रोकैरियोट युग जी मोर और लेस सेम रहता. म्हणजे राइबोसोम इज कंपोज्ड ऑफ आरएनए एंड प्रोटीन. यहां मैं आपको एक एडिशनल इंफॉर्मेशन देता, ध्यान दो. आरएनए आपने सुना होगा. हो सर, डीएनए आरएनए ये 2 प्रकार के न्यूक्लिक एसिड है. ठीक है. सो न्यूक्लेइक एसिड इट इज ऑफ 2 टाइप, डीएनए आरएनए. न्यूक्लिक ॲसिड 2 प्रकारचे आहे, डीएनए आणि आरएनए. तो सर इनमें फर्क क्या है? वैसे तो बहुत सारे फर्क है, बट एक बता दो. जिस न्यूक्लिक एसिड की शुगर, पेंटोस शुगर, डीऑक्सीराइबोज है, वो डीऑक्सीराइबोज न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे हे ॲक्रोनेम तयार झालं, डीऑक्सीराइबोज न्यूक्लिक एसिड, डीएनए. और जिस न्यूक्लिक एसिड की पेंटोस शुगर राइबोज है, राइबोज न्यूक्लिक एसिड. तो ॲक्रोनेम तयार झालं आरएनए. ॲक्रोनेम म्हणजे पहला अक्षर कैपिटल में लेके एक छोटा शब्द बनता है. जैसे पीडीएमसी, पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, पीडीकेवी, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ. तो वैसे डीऑक्सीराइबोज न्यूक्लिक एसिड आणि राइबोज न्यूक्लिक एसिड. ठीक है. थोड़ा आगे चलो. आरएनए 2 प्रकार का है, जेनेटिक एंड नॉन जेनेटिक. आता ही जी इन्फॉर्मेशन मी देतोय ना, ते राइबोसोमशी रिलेटेड नाही, ॲडिशनल आहे. की न्यूक्लिक ॲसिड 2 प्रकारचे असतात, डीएनए आरएनए. आरएनए 2 प्रकारचे असतात, जेनेटिक नॉन जेनेटिक. जैसे एड्स वायरस, उसका आरएनए जेनेटिक है. हा कोरोना वायरस, याचा आरएनए जेनेटिक आहे. पर जो नॉन जेनेटिक आरएनए हैं वो 3 प्रकार के हैं. नॉन जेनेटिक आरएनए 3 प्रकारचे असतात. मेसेंजर आरएनए, राइबोसोमल आरएनए आणि ट्रान्सफर आरएनए. मेसेंजर आरएनए, राइबोसोमल आरएनए, ट्रांसफर आरएनए. नाउ यू माइट हैव गॉट द पॉइंट कि क्यों हमें इन्होंने ये पढ़ाया. सुनो, राइबोसोम इज कंपोज्ड ऑफ आरएनए एंड प्रोटीन. तो विच आरएनए? राइबोसोमल आरएनए. आरएनए associated with ribosome is called राइबोसोमल आरएनए. नुसतं आरएनए न चालणार नाही, राइबोसोमल आरएनए. तो ये भी आप ध्यान में रखो. तो कंपोजिशन
तो सर आपने कहा कि राइबोसोमल आरएनए एंड प्रोटीन एकत्र आने से बनता है राइबोसोम. आता राइबोसोमचे टाइप्स. देर आर टू टाइप ऑफ राइबोसोम्स. दे आर 70S and 80S. राइबोसोम दो प्रकार के हैं, 70S 80S. आपने सुना है इन माइटोकॉन्ड्रिया, इन क्लोरोप्लास्ट 70S राइबोसोम, इन प्रोकैरियोट्स 70S राइबोसोम. तो 70S आणि 80S असे दोन प्रकारचे असतात राइबोसोम्स. तो आता आपण 70Sच्या बाबतीत बोलू. राइबोसोम 70S हो या 80S हो, वो दो सब यूनिट से बनता. जैसे मेरा मार्कर दो चीज़ों से बना है, एक अ पार्ट कंटेनिंग इंक और दूसरा द कैप टू प्रोटेक्ट दिस पॉइंट. जसा माझा मार्कर दोन युनिटचा बनला, तसा 70S असो की 80S असो, राइबोसोम दोन युनिटचा बनतो. तो सर दिस इज smaller subunit and this is a larger subunit. ठीक आहे. जसं मार्करचे दोन सबयुनिट आहे तसे राइबोसोमचे दोन असतात, स्मॉलर आणि लार्जर. अब ये जो स्मॉलर और लार्जर सब यूनिट है, दे आर ऑलवेज डिसएसोसिएटेड. व्हाट डू यू मीन? आई मीन दे आर नेवर टुगेदर. दे आर सेपरेटेड फ्रॉम ईच अदर. द स्मॉलर एंड लार्जर, दे ओनली केम टुगेदर एट द टाइम ऑफ प्रोटीन सिंथेसिस. इन हिंदी, स्मॉलर लार्जर सब यूनिट एक दूसरे से अलग रहते. वो एकत्रित तभी होते हैं जब बनाना हो प्रोटीन. म्हणजे सर तुम्ही म्हणता की हे दोन सब युनिट नेहमी वेगळे असतात. हो, आणि हे एकत्र कधी येतात? जेव्हा बनवायचं असतं प्रोटीन. सर वो क्या चीज़ है जो इनको एकत्रित लाता है? तो वापस ये इस डिस्कशन का पार्ट नहीं है, बस रखना है तो रखो ध्यान में. Mg डाइपॉजिटिव आयन कॉन्सेंट्रेशन. Mg डाइपॉजिटिव आयन कॉन्सेंट्रेशन brings them together for protein synthesis. तो सर अगर 70S राइबोसोम है, कौनता 70S, तो उसका स्मॉलर सब यूनिट रहता 30S, लार्जर सब यूनिट रहता 50S. जर 70S टाइप ऑफ राइबोसोम असेल ना, तर त्याच्यात छोटा यूनिट 30S असतो आणि मोठा असतो 50S. मैंने इसके पहले भी बताया कि गलती से भी ये ना कहो कि सर 30 + 50 तो 80 होने चाहिए, आपने तो 70 लिखा. ये उसका सेडिमेंटेशन कोएफिशिएंट है, उसका वेट नहीं है. मतलब एक टेस्ट ट्यूब में पानी भरा है, एक टेस्ट ट्यूब में पानी भरा है. अगर आप ये स्मॉलर सब यूनिट उसमें डालते, लार्जर सब यूनिट उसमें डालते, तो जब 30 रोटेशन पर मिनट होगा तो ये नीचे सेटल होगा, इसलिए इसका नाम 30S. 50 की स्पीड आएगी तो ये सेटल होगा, तो इसका नाम 50S. दोनों एकत्रित अगर होते हैं तो वो 70 को सेटल होते, इसीलिए 70S. If the ribosome is 80S type, again it has two subunit, a smaller and larger. But this time
द स्मॉलर इज 40 years, लार्जर इज 60 years. आता हे नका म्हणजा की 40 आणि 60 तर 100 होतात. मी सांगितलं हे त्याचे वजन नाही आहे, हे अल्ट्रासेंट्रीफ्युगेशनला किती रोटेशनला सेटल होतात त्याचं युनिट आहे. सेट वर्क्स जो था, इन्होंने सेंट्रीफ्यूग टेक्निक की खोज की. तर यांना एक सन्मान म्हणून त्यांच्या नावाचं अक्षर हे इथे लावलंय एस. सेडिमेंटेशन कोइफिशियंट. सो 30 years स्मॉलर सब यूनिट, 50 years लार्जर सब यूनिट, टुगेदर 70 years. 40 years स्मॉलर, 60 years लार्जर, टुगेदर 80 years. रिमेंबर, प्रोकैरियोट्स में सिर्फ 70 years रहता, यूकैरियोट्स में 70 एंड 80 years दोनों रहते. सर इनके काम क्या रहते? तो ये बहुत डीप में होगा. फिर भी मैं बताऊं, राइबोझोमचं काम काय आहे? प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीनची माहिती कोणाकडे आहे? DNA. कोण घेऊन आला? मॅसेंजर RNA. तो मॅसेंजर RNA वरती जे माहिती लिहिलेली असते, आता हे खूप डिटेलमध्ये होईल बरं, नाही समजलं तर सोडून द्या, हे खूप पुढे येणार आहे मॉलिक्युलर बेसिस नावाच्या चॅप्टरमध्ये, कि ये जो DNA है इसने बनाया मैसेंजर RNA, उस पे लिखी है इंफॉर्मेशन. अब ये जो स्मॉलर सब यूनिट है ऐसे, वो इस इंफॉर्मेशन का करता है डीकोडिंग, ट्रांसलेशन. और ये जो लार्जर सब यूनिट है ये अमीनो एसिड को एक दूसरे से चिपका के प्रोटीन्स बनाता है. तो ट्रांसलेशन एंड अटैचमेंट टू द mRNA, पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन, ये उसके काम रहते. चलो, तो राइबोसोम्स डिस्कवर्ड बाय जॉर्ज पैलेड, कंपोज्ड ऑफ rRNA प्लस प्रोटीन. टाइप्स आर 70 years एंड 80 years. लोकेशंस भी हमने देख लिए. अब पॉलीजोम क्या है? व्हेन मेनी राइबोसोम अटैच टू सिंगल mRNA, तो दिस इज मेसेंजर RNA, ज्याने DNA कडनं आणली इन्फॉर्मेशन. आणि याला खूप सारे राइबोसोम अटॅच आहेत. सो व्हेन मेनी राइबोसोम्स आर अटॅच टू सिंगल mRNA, इट इज कॉल्ड पॉलीजोम और पॉलीराइबोसोम. हा नीट क्वेश्चन है. फंक्शन, तो जैसे कि आप जानते राइबोसोमचं फंक्शन काय आहे? सर DNA की इंफॉर्मेशन मैसेंजर RNA राइबोसोम तक लाता है और राइबोसोम प्रोटीन बनाने की मशीन है. आल्सो इट प्रोटेक्ट द एंजाइम्स एंड प्रोटीन्स फ्रॉम डिग्रेडेशन. सो इट विल बी बियॉन्ड माई स्कोप टू टॉक ऑन दिस इश्यू, बट आप सिंपल ध्यान में रखो, ऑर्डर के अनुसार प्रोटीन बना के देना. एंड लास्ट बट नॉट लीस्ट, राइबोसोम बनते कहां हैं? न्यूक्लियोलस, विच इज अ डार्कली स्टेन्ड स्पेरिकल बॉडी इन न्यूक्लियस, ज्याला आपण म्हणतो न्यूक्लियोलस. इथं बनतात राइबोसोम्स. Now the next part after ribosome is cytoskeleton. आप देखो, इस चीज़ को समझो, ये बहुत एक माइनर चीज़ है,
जिसके ऊपर कभी किसी का ध्यान भी नहीं जाता. Whenever someone look into a cell, he is interested in nucleus and the cell organelles, also cell wall if present, cell membrane. But it is very important part, and hence we are giving justice to this part as well. मी म्हटलं की जेव्हा आपण मायक्रोस्कोपमध्ये सेल पाहतो तेव्हा न्यूक्लियस, सेल ऑर्गनल, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन याच्याकडं सगळ्यांचं लक्ष असतं. पण सायटोस्केलेटन हा इतका मायनर पार्ट आहे, पण तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपण त्याला जस्टिस देतो आहे. पण सर व्हॉट इज सायटोस्केलेटन? तो देखो, सायटो म्हणजे सेल and skeleton means a rigid, supportive, protective thing. जैसे कि हमारे ब्रेन को इंजरी क्यों नहीं होती? तो सर ये क्रैनियम है ना, ब्रेन बॉक्स. आँखों को भी इंजुरी नहीं होती बिकॉज ये ऑर्बिट है. तो जसं आपल्या बॉडीमध्ये 206 बोन and many cartilage have came together to give a rigid skeleton that protects the vital organ, that supports the body, that help in locomotion. That thing is called skeleton. मैंने कहा कि हमारे आपके अंदर 206 हड्डी, कई सारे कार्टिलेज एकत्रित आके बनता हमारा स्केलेटन. आणि हा जो स्केलेटन आहे, सापळा किंवा सांगाळा, त्याच्यामुळं प्रोटेक्शनही होतं, सपोर्टही भेटतो आणि लोकोमोशनमध्ये मदत भेटते. तो जसं आपल्यामध्ये हड्ड्यांचं स्केलेटन असतं तसं सेल जी असते त्याच्यात जे स्केलेटन असतं ते प्रोटीनचं असतं. तो सायटोस्केलेटन मीन्स प्रोटीनॅशियस स्ट्रक्चर्स. प्रोटीनॅशियस structures which give support, strength to the cell and it help also in movements, some or other kind of movement. म्हणजे असं प्रोटीनचं बनलेलं स्ट्रक्चर जे सेलला सपोर्ट देते, प्रोटेक्शन देते, स्ट्रेंथ देते आणि मोमेंटमध्येही हेल्प करतं. मला सांगा, ज्या रूममध्ये मी उभा आहे या रूमचं जे सपोर्ट आहे किंवा जे स्ट्रेंथ आहे ती कशामुळे आहे? तो सर इसको 4 तरफ से कॉलम्स होंगे, बीच में वॉल्स होगी. तो भाई सेल भी तो एक गुब्बारा के जैसा ही है, वो चपकता क्यों नहीं? म्हणजे बघा, आपण हे 2 डायमेन्शन आहे, याच्यावर 3D काढू नाही शकत. पण शेवटी आपण जी एखादी सेल काढतो त्याच्यामध्ये भरलेलं असतं सायटोप्लाझम, न्यूक्लियस, सेल ऑर्गनल. तो ही सेल चपकत का नहीं? तिचा कसा प्रॉपर शेप असतो? तो देखो भैया, इस सेल में कई सारे ऐसे रहते प्रोटीनैशियस थ्रेड्स. प्रोटीनैशियस थ्रेड्स जे या सेलला सपोर्ट देतात, स्ट्रेंथ देतात, प्रॉपर शेप देतात आणि मोमेंटमध्येही हेल्प करतात. तो अशा प्रोटीनैशियस स्ट्रक्चर्सला म्हणतात सायटोस्केलेटन. अब देखो, सायटोस्केलेटन is made up of 3 kind of proteinaceous structure. सेलचं सायटोस्केलेटन 3 प्रकारच्या प्रोटीनच्या स्ट्रक्चरचं बनतं. काही असतात मायक्रो ट्युब्युल्स. मायक्रो ट्युब्युल्स हे मी त्याचं स्ट्रक्चर काढलं. सर ह्या ज्या मायक्रो ट्युब्युल्स असतात याचं डायमीटर किती असतं? 25 नॅनोमीटर. 25 नैनोमीटर. अभी थोड़ी देर पहले मेरे से एक गलती हुई.
मैंने कहा कि 1 mm का 1000वां हिस्सा माने 1 माइक्रोन, करेक्ट है। 1 माइक्रोन का 1000वां हिस्सा माने 1 एंगस्ट्रॉम, ये भी करेक्ट है। पर मैंने गलती से कहा कि 1 एंगस्ट्रॉम का 10वां हिस्सा माने नैनोमीटर, ये गलत मैंने बताया, आई एम सॉरी। 10 एंगस्ट्रॉम इज इक्वल टू 1 नैनोमीटर। सो 1 नैनोमीटर इज 10 एंगस्ट्रॉम, या 10 एंगस्ट्रॉम इज 1 नैनोमीटर। आई हैव रेक्टिफाइड माई मिस्टेक। सो ये जो माइक्रोट्यूब्यूल है इसका डायमीटर है 25 नैनोमीटर्स, है डायमीटर दिस वन। इट इज मेड अप ऑफ ट्यूब्युलिन प्रोटीन। मायक्रोट्यूब्यूल कशाचे बनले? ट्यूब्युलिन प्रोटीनचे. त्यात अल्फा आणि बीटा ट्यूब्युलिन युनिट्स असतात, सब युनिट्स. एवढं डिटेलमध्ये नाही पाहिजे. मग सर आम्हाला शिकवताय कशाला मायक्रोट्यूब्युल्स? बघा, सेल डिव्हिजनच्या वेळेस स्पिंडल फायबर्स येतील. जेव्हा आपल्याला सेल डिव्हिजन पाहायची आहे त्यावेळेस सिलिया, फ्लॅजेला, सेंट्रिओल याच्यात नेहमी हे शब्द येतील. तो तेव्हासाठी मी आत्ता सांगून ठेवतोय की मायक्रोट्यूब्युल्स हे 25 नॅनोमीटर डायमीटरचे असतात, ट्यूब्युलिन प्रोटीनचे बनलेले असतात. आता पुढचं लेक्चर आहे ना, त्याच्यात सिलिया मी सांगेल, फ्लॅजेला सांगेल. मग त्याच्यात 9 डबलेट्स आणि 2 सिंगलेट्स. मग हे कशाचे बनले? तर हे ट्यूब्युलिन प्रोटीनचे बनले, हे मायक्रोट्यूब्युल्स आहेत. त्यावेळेस हे कामात येईल. तो सायटोस्केलेटन, आपलं स्केलेटन कशाचं बनलं? बोन आणि कार्टिलेज. सेलचं स्केलेटन कशाचं बनलं? मायक्रोट्यूब्यूल, मायक्रोफिलामेंट, इंटरमिडिएट फिलामेंट. मग आता मायक्रोट्यूब्युल्स म्हणजे सर दे आर द सिलिंड्रिकल स्ट्रक्चर्स मेड अप ऑफ अ ट्यूब्युलिन प्रोटीन. लक्ष द्या, 25 नॅनोमीटर इन डायमीटर. These microtubule help in formation of spindle fiber during splitting of chromosome. म्हणजे सेल डिवीजन के वक्त ये क्रोमोजोम को स्प्लिट करना है डिस्ट्रीब्यूशन के लिए, तर तेव्हा हे जे स्पिंडल फाइबर असतात ना, हे मायक्रोट्यूब्युल्स असतात. आल्सो दे हेल्प इन ट्रांसपोर्ट. जैसे कुछ चीज़ें एक जगह से दूसरी जगह जब सेल में जाती तो ऐसे तैर के नहीं जाती साइटोप्लाज्म में. कुछ मोटर प्रोटीन्स रहते रेल के पहिए के जैसे, और वो इस पे वो पहिए टिके रहते, उस पे वो वेसिकल बैठता और वहाँ से वो जाते हैं. फॉरगेट, इतना डिटेल में भी नहीं चाहिए. सो माइक्रोट्यूब्यूल्स आर मेड अप ऑफ ट्यूब्युलिन प्रोटीन 25 नैनोमीटर इन डायमीटर. दे हेल्प इन फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फाइबर. दे आर आल्सो देयर इन सिलिया एंड फ्लॅजेला. तो फ्लॅजेला लोकोमोशनसाठी कामाचा असतो. ह्युमन स्पर्मला फ्लॅजेला असतो, प्रोकॅरियोट्सला फ्लॅजेला असतो. सिलिया, काही सेलला सिलिया असतात, जसं फॅलोपियन ट्यूबमध्ये सिलिएटेड सेल असतात, ट्रॉकियामध्ये सिलिएटेड सेल्स असतात. तो वो सिलिया में भी माइक्रोट्यूब्यूल्स रहते. ठीक है. अब दूसरा साइटोस्केलेटन माइक्रोफिलामेंट, इससे छोटी है, 5 nanometer in diameter, and the microfilaments are made up of a protein called actin and myosin, mostly actin. अब देखो, ये हाथ का मैंने किया फ्लेक्शन, तो ही जी मसल कॉन्ट्रैक्ट झाली, या मैं बात कर रहा हूं तो कई सारी मसल कॉन्ट्रैक्ट, आप लिखते हैं तो कई सारी मसल
कॉन्ट्रैक्ट होती है, हम हंसते हैं तो भी, फेशियल एक्सप्रेशन करते तो भी मसल कॉन्ट्रैक्शन होती है। और हर मसल को कॉन्ट्रैक्ट होने के लिए ज़रूरी है एक्टिन प्रोटीन, और ये एक्टिन प्रोटीन इज माइक्रोफिलामेंट प्रेजेंट इन अ सेल। उसका फंक्शन है कॉन्ट्रॅक्शन्स अँड मुवमेंट्स। मग सर हे जे मायक्रोफिलामेंट आहे हे दिसते कशी? अशी। तो सर ये मोती के दाने क्या है? वो मोनोमर्स है। तो एफ एक्टिन, एफ एक्टिन, 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 ऐसे मोनोमर्स है और वो एक दूसरे पे हेलिकली कॉइल रहते। जब हम स्लाइडिंग फिलामेंट थियरी गिवन बाय हक्सले एंड जॉनसन बताएंगे, मसल कॉन्ट्रैक्शन, मोमेंट एंड लोकोमोशन नाम का एक 11वीं में टॉपिक आएगा, सबसे इंपॉर्टेंट। उस वक्त याद रखना कि एक्टिन प्रोटीन से बनती है माइक्रोफिलामेंट, हेल्प इन मसल कॉन्ट्रैक्शन। अब इंटरमीडिएट फिलामेंट, सर इंटरमीडिएट म्हणजे इन दोनों के बीच में। देखो 25 नैनोमीटर माइक्रोट्यूब्यूल, 5 नैनोमीटर माइक्रोफिलामेंट, और दोनों के बीच में 10 नैनोमीटर डायमीटर। ये ट्यूब्यूलिन प्रोटीन से बना है, ये एक्टिन प्रोटीन से बना है, तो ये केराटिन प्रोटीन से बना है। द केराटिन प्रोटीन इज मैक्सिमली प्रेजेंट इन नेल्स अँड हेअर्स। केस आणि नखामध्ये कोणतं प्रोटीन असतं? केराटिन। तो केराटिन प्रोटीन पासून बनलेली 10 नॅनोमीटर डायमीटरची इंटरमिडिएट फिलामेंट असते आणि ही अशी दिसते, म्हणजे समथिंग स्पायरली कॉइल्ड, अँड इट हेल्प इन गिविंग द टेन्साइल स्ट्रेंथ। तो आता माझं बोर्ड कसं आहे 2D, तर मी असं इमॅजिन करून सांगतो तुम्हाला की अशी सेल आहे, तो ही अशी चपकली नाही पाहिजे। तो ये टेन्साइल स्ट्रेंथ कौन देता है? इंटरमीडिएट फिलामेंट।